नमस्ते मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या होणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे कृष्णाने मधुला भेटण्यासाठी बोलवलेलं असताना मधु तिथे येते आणि म्हणते, बोल गं, काय काम आहे तुझं? त्यावेळेस कृष्णा तिच्या हातामध्ये असणारी नेल पेंट मधुच्या हातात देते आणि म्हणते, हे घे, आपल्याला नेल पेंट लाव. त्यावेळेस मधु चिडते आणि म्हणते, असल्या कामासाठी तू मला इथे बोलवलंयस का? त्यावेळेस कृष्णा म्हणते, या कामासाठी नाही, आपलं काहीतरी सिक्रेट काम आहे तुझ्याकडे, म्हणून तुला आपण इथं बोलवलं आहे. असं म्हणून ती असं बोलते की आपली ती गोदामावशी आहे ना, तिला एक छोटी पोरगी दत्तक घ्यायची आणि एकदा का तिला छोटी मुलगी दत्तक मिळाली की आपण लगेचच इथून निघून जाणार. त्यावेळेस लगेच विचार करते आणि म्हणते, छोटी मुलगी मिळाली की लगेचच तुम्ही इथून निघून जाणार का? त्यावेळेस लगेच सिंधू असं म्हणते की हो, लगेचच आपण इथून निघून जाणार, कारण ती लंबूची आई आपलं लग्न बिग्न लावून देईन ना त्या लंबूबरोबर. आपल्याला तर त्या सल्लूबरोबर लग्न करायचं आहे, त्यामुळे लंबूमध्ये आपल्याला काही इंटरेस्ट नाही. असं म्हणता क्षणी लगेचच इकडे मधु असं म्हणते की आपली जी पार्टनर आहे ना, तिला मला विचारावं लागेल, तेव्हाच मला काहीतरी ठरवता येईल. म्हणजेच आता शकुंतलाकडे सावी असते, आता सावीचा पत्ता गोदामावशीला मधु देत असताना आपल्याला पाहायला मिळणार. म्हणजेच आता सिंधूच्या जाळ्यात मधु पूर्णपणे अडकलेले आपण पाहणार आणि आता ज्यावेळेस सिंधू सावीला समोर पाहणार त्यावेळेस सिंधूची काय अवस्था होणार हे पाहणेसुद्धा इंटरेस्टिंग आहे. असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.